कसा न्यायाला विलंब करायचा, कसा टांगतीला लावायचा, न्याय कसा द्यायचा नाही याचे धडे इथून सर्वोच्च न्यायालयातून खाली मिळतात. देशाच्या संविधानाचा अपमान आहे. त्या लोकांनी गद्दारी केली. त्यात जे संविधानातील आर्टिकल 10 आहे त्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द व्हायला पाहिजे. अपात्रतेचा विषय होता खरा. तो विषय केव्हा संपला? कारण तो इतका वेळ काढून घेतला. तो त्या 2.5 वर्षात लागायला हवा होता, तो लागला नाही. त्यांनी त्यांची कारकीर्द उपभोगली, त्याची मजा घेतली. आणि आता त्यांना जरी उद्या तुम्ही म्हणालात की कायदेशीर अपात्र झाले म्हणजे तो काय तर गेला ना, आता काय अर्थ आहे त्याला? महाराष्ट्राच्या जनतेनं सुद्धा अंतर्मुखून विचार केला पाहिजे. हा देशाच्या संविधानाचा अपमान आहे. त्या संविधानामधल्या तरतुदीचा भंग झाल्यानंतर सुद्धा जर सर्वोच्च न्यायालय त्याबाबत न्याय त्या काळात देऊ शकलं नाही तर ते काय, त्याचा अर्थ काय? आणि पुन्हा आज काय केलं तर पुन्हा राज्यातल्या विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याच्या चिन्हाचं वाटप होईल आता 4 दिवसामध्ये, आणखीन 15 दिवसामध्ये. त्याच्याबद्दल निर्णय देत नाही तुम्ही. सुनावणी आता पुन्हा 21 जानेवारीला. सगळ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका संपल्या का मग आम्ही तुम्हाला न्याय देऊ की नाही माहिती, तेव्हा निर्णय देऊ. कारण शेवटी न्याय हा अशी प्रक्रिया आहे, ती वेळेत मिळाली पाहिजे. नाही तर काय त्याला अर्थ द्या ना. म्हणून इंग्रजीत म्हण आहे ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड.